नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण गिटहब कोपायलटच्या जगात एक वेगळीच सफर करणार आहोत. हो, म्हणजे फक्त कोड कसा लिहायचा हे नाही. बरोबर. समजा कोपायलट हा तुमचा एक नवीन हुशार सहकारी आहे. पण कोणत्याही नवीन सहकार्यासोबत काम करताना काही नियम, काही मर्यादा ठरवाव्या लागतात नाही का? अगदी. आणि विशेषतः जेव्हा तुम्ही एखाद्या टीममध्ये किंवा कंपनीसाठी काम करता, तेव्हा तुमच्या डेटाची प्रायव्हसी, तुमच्या कोडची सुरक्षा या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. आज आपण तेच शिकणार आहोत. मायक्रोसॉफ्ट लर्न मॉड्यूलच्या मदतीने कोपायलटचे व्यवस्थापन आणि कस्टमायझेशन कसं करायचं हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. चला तर मग. सुरुवात करूया वेगवेगळ्या प्लॅन्सपासून, कारण इथेच पहिला निर्णय घेतला जातो. हो, हे अगदी आपल्या मोबाईल फोनच्या प्लॅनसारखं आहे. फ्री, प्रो, बिझनेस आणि एंटरप्राइज असे 4 मुख्य पर्याय आहेत. आणि जसं आपण साधा वापर करणार असू तर बेसिक प्लॅन घेतो, पण कंपनीसाठी विचार करताना त्यात डेटा सुरक्षा, जास्त कंट्रोल असे फीचर्स लागतात. बरोबर. यातला फरक समजून घेण्यासाठी मॅनेजमेंट पॉलिसी फीचर्स बघूया. ओके. पब्लिक कोड फिल्टर हे फीचर सगळ्यांना मिळतं. म्हणजे हा एक बेसिक स्पॅम फिल्टर आहे जो सगळ्यांसाठी आहे. ठीक आहे. पण युजर मॅनेजमेंट, एंटरप्राइज ग्रेड सुरक्षा आणि IP इंडेमनिटी हे फीचर्स फक्त बिझनेस आणि एंटरप्राइज प्लॅनमध्ये आहेत. IP इंडेमनिटी हा शब्द थोडा जड वाटतो. याचा नेमका अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक प्रकारचा विमा आहे. विमा? हो, समजा को पायलटने तुम्हाला असा कोड सुचवला ज्यावर दुसऱ्या कोणाचा हक्क आहे आणि तुमच्यावर कायदेशीर कारवाई झाली तर गिटहब त्याची जबाबदारी घेतं. अरे वा. हो, पण एका अटीवर. त्यावर आपण पुढे बोलूच. म्हणूनच कंपन्या यासाठी जास्त पैसे मोजतात. आणि डेटाचं काय? म्हणजे आपला कोड शिकण्यासाठी वापरला जातो का? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. बिझनेस आणि एंटरप्राइज प्लॅनमध्ये तुमचा कोड को पायलटला शिकवण्यासाठी वापरला जाणार नाही, हे डिफॉल्टनुसार बंद असतं. अच्छा, म्हणजे आपला कोड आपल्या कंपनीपुरतच मर्यादित राहतो. अगदी. आणि एंटरप्राइज प्लॅनमध्ये तर एक भन्नाट फीचर आहे. कोणतं? तुम्ही को पायलटला तुमच्या कंपनीचा खाजगी कोडबेस वापरायला शिकवू शकता. म्हणजे त्याला तुमच्या कंपनीचे अंतर्गत सिक्रेट्स किंवा कामकाजाची पद्धत शिकवू शकता. म्हणजे तो फक्त एक जनरल प्रोग्रामर न राहता आपल्या टीमचा एक सदस्य बनेल, ज्याला आपल्या प्रोजेक्टची पूर्ण माहिती आहे. परफेक्ट. हे अगदी तुमच्या किचनमध्ये तुमच्याच सिक्रेट रेसिपी वापरून उत्तम जेवण बनवण्यासारखं आहे. वा. म्हणजे प्लॅन निवडताना डेटा प्रायव्हसी, पॉलिसी मॅनेजमेंट आणि IP इंडेमनिटी या 3 गोष्टींचा विचार करणं महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. आणि एक गमतीशीर माहिती, फ्री टिअरमध्ये दरमहा 2000 कोड ऑटो कम्प्लीट्स आणि 50 चॅट मेसेजेस मिळतात. हो, म्हणजे आईस्क्रीम दुकानातल्या फ्री सॅम्पलसारखं आहे. चव घेण्यासाठी पुरेसं. आणि विद्यार्थी, शिक्षक आणि काही ओपन सोर्स डेव्हलपर्सना तर प्रो प्लॅन मोफत मिळतो. हो, ही खूप चांगली गोष्ट आहे. चला, आता जरा त्या कायदेशीर गोष्टींबद्दल बोलूया. हे ऐकायला थोडं कंटाळवाण वाटू शकतं, पण हेच महत्त्वाचं आहे. हो, पण हेच तुम्हाला आणि तुमच्या कंपनीला सुरक्षित ठेवतं. या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली तर IP इंडेमनिटी, ज्याबद्दल आपण बोललो. हो, समजा कोपायलट नावाच्या तुमच्या ड्रायव्हरने तुम्हाला एका खाजगी मालमत्तेतून नाडी चालवायला सांगितली आणि तुम्हाला दंड झाला, तर गिटहब तो दंड भरेल. पण तुम्ही म्हणालात की एक अट आहे. बरोबर. अट 1, तुम्ही पब्लिक कोडशी जुळणारे सल्ले ब्लॉक केलेले असावेत. जर ते सेटिंग चालू नसेल तर हा विमा लागू होत नाही. अच्छा, म्हणजे ही दुतर्फी जबाबदारी झाली. आधी आपण काळजी घ्यायची. अगदी. दुसरी गोष्ट आहे डेटा प्रोटेक्शन ॲग्रीमेंट किंवा DPA. हा गिटहबचा एक करार आहे की ते तुमचा डेटा जबाबदारीने आणि सुरक्षितपणे हाताळतील. एक प्रकारची प्रायव्हसी पॉलिसी, पण खास आपल्या कोडसाठी. हो. आणि तिसरं आहे गिटहब कोपायलट ट्रस्ट सेंटर. हे एक माहिती केंद्र आहे जिथे तुम्हाला सुरक्षा, प्रायव्हसी आणि इतर कायदेशीर बाबींबद्दल सगळी माहिती मिळते. म्हणजे गाडीच्या युजर मॅन्युअल सारखं? बरोबर. आता सर्वात महत्त्वाचं ते पब्लिक कोडशी जुळणारे सल्ले फिल्टर कसे करायचे. हे सेटिंग नक्की कुठे असतं? हे तुम्ही तुमच्या संस्थेच्या म्हणजे ऑर्गनायझेशनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन ब्लॉक करू शकता. आणि हे इतकं महत्त्वाचं काय? कारण चुकूनही दुसऱ्या कोणाचा कोड तुमच्या प्रोजेक्टमध्ये येऊ नये. शाळेत चुकून मित्राची होमवर्क कॉपी करण्यासारखं. हो, पण इथे प्रकरण खूप मोठं आणि गंभीर होऊ शकतं. त्यामुळे हे सेटिंग चालू करणं शहाणपणाचं आहे. ठीक आहे. आता कल्पना करा की आपल्या प्रोजेक्टमध्ये एक टॉप सिक्रेट फाईल आहे, ज्यात कंपनीची महत्त्वाची माहिती आहे. आता आपल्याला नक्कीच नाही वाटणार की आपला AI असिस्टंट ती फाईल वाचो. बरोबर. इथेच कंटेंट एक्सक्लुजन कामी येतं, बरोबर? अगदी. हे सेट करणं खूप सोपं आहे.
तुम्ही तुमच्या रिपॉझिटरी किंवा संस्थेच्या सेटिंग्समध्ये जाऊन कोपायलट पर्यायाखाली ज्या फाईल्स किंवा फोल्डर्सना वगळायचं आहे त्यांची नावं देऊ शकता. आणि त्याचा परिणाम काय होतो, म्हणजे नक्की काय होतं? त्याचे 3 मुख्य परिणाम आहेत. 1. ज्या फाईल्स वगळल्या आहेत तिथे कोपायलट तुम्हाला कोड सुचवणार नाही. ओके. दुसरं, त्या फाईल्समधील माहितीचा वापर तो इतर फाईलसाठी सूचना देताना करणार नाही. आणि तिसरं म्हणजे कोपायलट चॅटलाही त्या फाईल्सबद्दल काहीच माहिती नसेल. हे असं आहे जसं घरातल्या स्मार्ट स्पीकरला सांगितलं की बेडरूममधलं काहीच ऐकू नकोस. अगदी तोच प्रकार. तो तिथे काही ऐकणारही नाही आणि तिथल्या गोष्टींबद्दल नंतर माहितीही देणार नाही. पण यात काहीतरी संतुलन साधावं लागत असेल ना? हो, नक्कीच. तुम्ही जेवढ्या जास्त फाईल्स वगळाल तेवढी तुमची सुरक्षा वाढेल. पण कोपायलटला कमी संदर्भ म्हणजे कॉन्टेक्स्ट मिळेल. त्यामुळे त्याच्या सूचनांची अचूकता थोडी कमी होऊ शकते. किंवा चॅट वापरताना हे एक्सक्लुजन पूर्णपणे काम करत नाही. असं का? म्हणजे तो थेट फाईल नाही वाचत, पण तरी त्याला माहिती कशी मिळते? याचं कारण थोडं तांत्रिक आहे. कोपायलट वगळलेल्या फाईलमधून थेट माहिती घेत नाही, पण इतर फाईलमधून त्याला त्याबद्दल अप्रत्यक्ष माहिती मिळू शकते. एक उदाहरण देऊ शकाल? नक्की. समजा तुम्ही secrets.js ही फाईल वगळली, पण दुसऱ्या app.js फाईलमध्ये तुम्ही secrets.js मधून API की नावाचा व्हेरिएबल इम्पोर्ट केला आहे. ओके. तर कोपायलट secrets.js वाचणार नाही, पण app.js वाचताना त्याला API की नावाचं एक व्हेरिएबल आहे हे कळेल. तो त्याची व्हॅल्यू पाहू शकणार नाही, पण त्याला त्याचं अस्तित्व कळेल. वा, म्हणजे तुम्ही एखादं गुप्तपत्र वाचलं नाही, पण त्याच्या मुखपृष्ठावरील नाव पाहिलं तरी तुम्हाला आत काय असेल याचा अंदाज येतोच. अगदी नेमका हाच मुद्दा आहे. चला, आता आपण त्या क्षणाबद्दल बोलूया जेव्हा काहीच काम करत नाहीये आणि आपल्याला वाटतं की अरे देवा, आता काय करू? हो, म्हणजे ट्रबल शूटिंग. हो, काळजी करू नका, त्यावरही उपाय आहेत. पहिली आणि सर्वात सामान्य समस्या, कोपायलट कोड सुचवत नाहीये. यावरचे उपाय काय? इंटरनेट कनेक्शन तपासण्यापलीकडे. हो, सर्वात आधी इंटरनेट कनेक्शन तपासा, कोपायलट एक्सटेन्शन अपडेट करा, तुमचं आयडी सुसंगत आहे का ते पहा. हे म्हणजे कॉम्प्युटर बंद पडल्यावर तो प्लगमध्ये लावला आहे का हे तपासण्यासारखं. बरोबर. आणि हो, तुम्ही चुकून कंटेंट एक्सक्लुजनमध्ये ती फाईल टाकली नाही ना, हेही तपासा. हे अनेक जण विसरतात. ही चांगली टिप आहे. आता दुसरी समस्या, कंटेंट एक्सक्लुजन अपेक्षेप्रमाणे काम करत नाहीये. लक्षात ठेवा, सेटिंग्ज बदलल्यावर त्याचा परिणाम दिसायला 30 मिनिटं लागू शकतात. अर्धा तास? हो, कोपायलटला नवीन नियम समजून घ्यायला थोडा वेळ लागतो. जणू तो एक कॉफी ब्रेक घेतोय. आणि लगेच परिणाम हवा असेल तर? तुमचं आयडी रिलोड करा, म्हणजे बंद करून पुन्हा चालू करा. आणि हे कसं कळणार की नियम लागू झाला आहे? सोपं आहे. स्टेटस बारमधील कोपायलटच्या आयकॉनवर एक तिरपी रेषा दिसेल. त्याचा अर्थ त्या फाईलसाठी तो अक्षम आहे. ठीक आहे. आणि तिसरी आणि सर्वात त्रासदायक समस्या, कोपायलटच्या ह्या सूचना समाधानकारक नाहीत. म्हणजे तो काहीही विचित्र कोड सुचवतोय. हो. यासाठी काही टिप्स आहेत. महत्वाचं म्हणजे कोपायलटला स्पष्ट संदर्भ द्या. म्हणजे चांगल्या कमेंट्स लिहा, व्हेरिएबल्सना अर्थपूर्ण नावं द्या. कारण एक साधा नियम आहे, कचरा आत टाकला तर कचराच बाहेर येणार. गार्बेज इन गार्बेज आउट. अगदी. तुम्ही जेवढ्या स्पष्ट सूचना द्याल, जेवढा तुमचा कोड स्वच्छ असेल, तेवढीच चांगली मदत मिळेल. तर आज आपण पाहिलं की कोपायलटसाठी योग्य प्लॅन कसा निवडायचा, कायदेशीर संरक्षण कसं काम करतं, संवेदनशील माहिती कशी लपवायची आणि सामान्य समस्या कशा सोडवायच्या. बरोबर. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कोपायलट सारखी AI साधने जबाबदारीने आणि सुरक्षितपणे वापरण्यासाठी त्यांचं व्यवस्थापन आणि कस्टमायझेशन समजून घेणं खूप गरजेचं आहे. विशेषतः व्यावसायिक वातावरणात. हो. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आज आपण पाहिलं की कोपायलटला काय पाहू नये हे कसं सांगावं. पण विचार करा, भविष्यात AI साधनांना आपल्या कामाचं किती आणि कोणतं ज्ञान असावं याची सीमारेषा आपण कशी ठरवणार. खरंय. ही केवळ एक तांत्रिक निवड नाही, तर एक नैतिक निवड सुद्धा आहे. अगदी. एक स्पर्धात्मक फायदा मिळवण्यासाठी आपण आपल्या कंपनीचा किती भाग, किती ज्ञान एका AI मॉडेलच्या हवाली करायला तयार आहोत, हा खरा प्रश्न आहे. यावर नक्की विचार करा.